काल आमच्या हॉटेलमध्ये गारा पडल्या. चला मग सुरुवात पासून बघू. मी रोज प्रमाणे आपल्या कामावर काम करू राहिलो आणि इकडे वातावरण झालं पाण्याचं. आभाळाला पाहून असं वाटलं की आज लय भयंकर पाणी येते. आम्ही लावलेला सेटअप सर्व काढून टाकला. बक्या म्हणे प्लेटा वाट्या आतमध्ये नेऊन ठेवू म्हणे, भिजल्या तर काही खरं नाही म्हणे आपलं. मी आता वाट्याचं गटूडच बांधून आतमध्ये घेऊन गेलो. मग आम्ही दोघांना प्लेट आणि वाट्या आतमध्ये नेऊन ठेवून दिल्या. बाहेर भयंकर हवा सुटली. एवढी हवा असून बी स्विमिंग मधले पोट्टे काही बाहेर निघून नाही राहिले. तेवढ्याच आमच्या गार्डन मध्ये पडल्या गारा. पैसा ही पैसा होगा. हे गारा आबाळातून नाही पडल्या, फ्रीज मधून काढल्या आम्ही. आता वेळ झाला होता जेवण करायचा. मग सर्वजण आतमध्ये जाऊन जेवण करत बसलो. जेवण करून बाहेर आलो तर तेवढंच पाऊस आला. पाणी बी जोरात नाही येऊ राहिलं, जरा जरा येऊ राहिलं. त्यात फ्रीज बी साफ झाला होता. दादा म्हणे आतमध्ये लावून टाका. मग दोघांना आम्ही आतमध्ये लावून टाकले फ्रीज. पाण्याचं वातावरण काही वाटून नाही राहिलं, पण आपल्याला काम आपले कर लागते. बक्याला म्हटलं तू वाट्या कर साफ, मी प्लेटा करतो साफ. 200च्या स्पीड मध्ये दोघांना पण प्लेटा आणि वाट्या साफ करून टाकल्या. संध्याकाळी वातावरण तर चांगलं झालं. मग चहा पिऊन घेतला. चहा पिऊन झाल्यानंतर सरळ गेलो तयारी करायसाठी. मग तुमचा भाऊ झाला रेडी, पण मोबाईलला चार्जिंग नव्हती. मग चार्जिंगला लावून टाकलं. मग 7:30 वाजतापासून झाले टेबल चालू. अर्ध्या घंट्यात हॉटेल फुलच झालं होतं, पण तेवढ्यात पाणी आलं. त्यानंतर आम्ही सेट वगैरे काढला आणि सर्वांना बसवलं हॉल मध्ये. आज टेबलचं काही समजून नाही राहिलं. 12 वाजले तरी टेबल चालूच आहे. सर्व टेबल झाल्यानंतर आम्ही सर्वांना जेवण करून घेतलं. जेवण झाल्यानंतर हॉटेल वगैरे बंद केलं आणि सर्वजण निघालो घराकडे. ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या भावाला फॉलो बी करून घ्या आणि एखादी कमेंट बी करत जा.